शाळेची वेळ झालेली होती आमची, तर आम्ही दोघी पण निघालो होतो मस्त तयार होऊन शाळेत जाण्यासाठी. ही बघा चिंटी पिंटी कशी तयार झालेली आहे मस्तपैकी. आणि आमची बॅग बघा, माझा तर कॅमेरा इकडे तिकडेच होत होता, ही माझ्यासारखी अशी मस्त पोज देत होती. बघा बघा कसं करते, बाई बाई बघायलाच नको. चला मग आम्ही निघालो होतो आता आजीकडे जायला. पहिला आजीला भेटायचं आणि मग जायचं. आम्हाला आजोबा भेटले, हे आजोबा आम्हाला रोज दिसतात, हाय बाय करतात आणि मग आम्ही घरी जातो. असं आमचं रोजचं असतं. दीक्षानेच मस्तपैकी हेअरबँड लावला होता, फुलाचा लय झाक दिसत होता. आणि मग काय आज दीक्षासाठी मस्त खाऊ वगैरे पण आम्ही घेऊन आलेलो होतो. आजीला वगैरे आम्ही आधी नमस्कार केला, पाया वगैरे पडलो. आणि मग दीक्षाच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा तिच्या स्कूलमध्ये होणार होत्या, त्यामुळे आम्ही पण थोडंफार बघितल्या. बाहेरून काय आम्हाला मध्ये एंट्री नव्हती, त्याच्यामुळे काय पालकांना बघितल्यावर लेकरं काय करत नाहीत, म्हणून आम्ही जरा लांबूनच बघत होतो. आणि मग लांबूनच मग व्हिडिओ फोटो वगैरे काढले. सिस्टरांनी पण आम्हाला पाठवले होते व्हिडिओज वगैरे. हे बघा कशी बेडूक उड्या मारायची स्पर्धा होती. असे काही बेडका उड्या मारलेत ना सर्वांनी, बापरे बघायलाच नको रे देवा. मग त्यानंतर मग दीक्षांनी डोक्यावर पुस्तक ठेवून असं चालायचं इथे ठाणलेलं होतं. हे बघा किती सर्व 4-4, 5-5 पोरं अशी लाईनीत उभा राहून त्यांची स्पर्धा अशी लावलेली होती. मग दीक्षा तर इथे 3रा क्रमांक आला होता, दीक्षाला पण प्राईज भेटलेलं होतं. मग आम्ही निघालो मग घरी जायला. ऊन बापरे बघायलाच नको. फोटो बिटोस काढले, निघालो. परत हेअरबँड लावला, तिथे गेलं हेअरबँड काढला होता आणि परत येताना घरी लावला. आणि नंतर घरी आल्यावर जेवलो. जेवल्यानंतर मग आम्ही पण काय विचार केला, पक्ष्यांना पण पोटभर जरा खायला देऊ. दीक्षा इथे स्कूलमध्ये येऊन रोज कबूतरला तांदूळ देत असते. इथे तिने तांदूळ द्यायला लागले, तेवढ्यातच 4-5 कबूतर इथे जमा झालेच होते. बघा तुम्हाला दाखवते बघा कसे कबूतर इथे तिथे जमा झालेले. हे तिच्या कबुतराच्या अंगावर बिंगावर टाकत होती. कबूतर असे नाचत नाचत मस्त तांदूळ वगैरे त्यांनी संपवलेले होते. बघा कसे फडफड इकडे तिकडे. ती सांगते कबूतर या मी आलो या, तुम्ही पण या खायला, असं तिचं चालू होतं. चला असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच वॉचिंग. बाई.